हो बाबा आपल्याला 10 तारखेनंतर बसायचे आणि सगळे सोपे टॉपिक आहेत ते ज्यानं मिस केले त्यानं बाकीच्या टॉपिकचा तो विषय सोडून दे म्हणजे जे हातचे मार्क आहेत तेच चालले जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 19 वगैरे काय म्हणतात फाइंड टू नंबर्स दो नंबर्स फाइंड टू नंबर्स तुम्हाला दोन नंबर असे फाइंड करायचे whose sum is 15 and when square of one multiplied by the cube of the other is maximum. दोन नंबर्स तुम्हाला असे फाइंड करायचे फाइंड टू नंबर्स whose sum is 15. समजा ते दोन नंबर्स आपण x आणि y कन्सिडर केले. आपल्याला दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्याची सम किती आहे रे 15. आपण समजा ते दोन नंबर x आणि y कन्सिडर केलं तर x + y किती असायला पाहिजे. पुढे ते म्हणताय की ते जे दोन नंबर तुम्ही सिलेक्ट करताय तर त्याच्यातल्या एकाचा स्क्वेअर करायचा when the square of one multiplied by the cube of the other is maximum. एका नंबरचा स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा क्यूब यांचं मल्टिप्लिकेशन मॅक्सिमम आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला ते दोन नंबर शोधायचे. तर ते म्हणजे फंक्शन काय झालं रे एकाचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा क्यूब. समजा y चा स्क्वेअर गिवन x चा y चा स्क्वेअर x चा क्यूब गिवन किंवा x चा स्क्वेअर y चा क्यूब काही घ्यायचं. हे तुमचं फंक्शन आहे ज्याला तुम्हाला काय करायचंय मॅक्सिमाइज करायचं. लक्षात येते हे करणं आवश्यक आहे. हे एस येतं का झेड येतं कोणता कोणाला मॅक्सिमाइज करायचंय त्या प्रोडक्टला मॅक्सिमाइज करायचं. ते जे दोन नंबर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले त्या दोन नंबर पैकी एकाचा स्क्वेअर दुसऱ्याचा क्यूब याच्या मल्टिप्लिकेशनला तुम्हाला मॅक्सिमाइज करायचं. तर ते मग आता दोन व्हेरिएबल घेऊन चालेल का तुम्हाला वरती एक रिलेशन दिलं त्याच्यामधून तुम्ही y ला x च्या फॉर्म मध्ये लिहू शकता. x काय लिहू शकतो y म्हणजे 15 - x. तुमचं आता दिलेलं फंक्शन कसं दिसेल रे 15 - x क्यूब इनटू 15 - x चा होल स्क्वेअर. पाहिजे त्याचं मल्टिप्लिकेशन करा नाही पाहिजे तर नका करू. मल्टिप्लिकेशन नाही केलं तर प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागेल. केलं तर सिंपल काय करायचं मल्टीप्लिकेशन तो इसको एक्सपांड करेंगे x क्यूब. अब बेटा a माइनस b का होल स्क्वायर क्या होता है 225 माइनस 30x प्लस x स्क्वायर. तो x क्यूब से अंदर मल्टीप्लाई किया तो क्या मिलेगा 225 x क्यूब माइनस 30 into x रेज़ टू 4 प्लस x रेज़ टू 5. तो ये आ जाएगा आपका f ऑफ x. अब ये आपका f ऑफ x है तो आपको क्या करना है मैक्सिमाइज करना है ना इस फंक्शन को. तो पहले आप पहला डेरिवेटिव निकालेंगे f डैश ऑफ x. तो f डैश ऑफ x क्या आएगा 225 into 3 हां लेस देन 675 x स्क्वायर माइनस ये कितना आएगा 120x क्यूब प्लस 5x रेज़ टू द पावर 4. ये आपका f डैश ऑफ x आएगा. अब आपको पता है कि ये हाँ अब इसमें देखो मैंने आपको कहा था कि डबल डेरिवेटिव निकालने की जरूरत नहीं है ज़्यादा. ठीक है नहीं है लेकिन वो कब अगर आपने f डैश ऑफ x को 0 से इक्वेट किया और आपको सिर्फ एक ही वैल्यू मिल रही है तो 100% उस वैल्यू के लिए आपका f डबल डैश जैसे इस केस में लेस देन 0 ही होगा क्योंकि आपको इस फंक्शन को मैक्सिमाइज करना है ना. तो 100% क्या होगा अगर आपको f डैश x को अगर आप f डैश x को 0 से इक्वेट कर रहे हो तो जो भी x की वैल्यूज मिल रही है अगर वो एक ही वैल्यू है अगर वो एक ही वैल्यू है तो क्या होगा f डबल डैश नतीजा देना ही है जो भी पूछा है वो. लेकिन अगर एक से ज़्यादा वैल्यू तो हमें कैसे पता चलेगा कि कौन से वैल्यू के लिए वो मैक्सिमम वैल्यू देने वाला है. उस समय आपको f डबल डैश फाइंड आउट करना पड़ेगा. अब तक जितने भी क्वेश्चंस हमने देखे थे उन क्वेश्चंस के अंदर हमें f डबल डैश ऑफ x फाइंड आउट करने की जरूरत नहीं है. रीज़न क्या था जब आप f डैश x को 0 से इक्वेट कर रहे थे तो आपको एक ही वैल्यू मिल रहा है. समझ आ रही बात. तो अब अगर मैं यहाँ पर f डैश x को 0 से इक्वेट करता हूँ तो मुझे कितने वैल्यूज मिलेंगे. सीधी सी बात है हाईएस्ट पावर कितना है 4 है तो कम से कम 2 3 4 कुछ ना कुछ तो वैल्यू मिलेगी. अगर रूट्स रिपीटेड है मतलब हो सकता है कि एक ही मिले लेकिन ये भी हो सकता है कि 2 मिले 3 मिले 4 मिले डिफरेंट. तो बेटा 5x रेज़ टू 4 माइनस 120x क्यूब प्लस 675x स्क्वायर इज इक्वल टू 0. तो इसमें से आप 5x स्क्वायर को कॉमन लेंगे. 5x स्क्वायर को कॉमन लेंगे छोटा बनाएंगे
5x² कॉमन आएगा तो बेटा यहाँ बचेगा x² माइनस 120x प्लस 135 नहीं, यहाँ से 5 कॉमन नहीं है, यहाँ से 5 कॉमन लेना पड़ेगा। तो यहाँ से 5 कॉमन लेंगे तो कितना क्या हुआ बेटा? 24 25 है। तो 135 और यहाँ से 5 कॉमन लेंगे मतलब 135 हाँ 135 बराबर, ठीक है। तो बेटा 5x इधर आ हो चष्मा घालण्याची वाटेल चष्मावाल्यांनी चष्मा काढला ते चित्र दिसते है ना. ज्यांना चष्मा नाही त्यांनी चष्मा घातला छान दिसते आणि चष्मावाल्यांनी जर नेहमी चष्मा पाहिजे त्यांनी चष्मा काढला भयान दिसते. त्याच्यामुळे त्यांना चष्मा आहे. मी इकडे बघत असं त्यावेळेस काढून काय करते कारण ते अचानक असं बघायचं ते चष्मा काढलेलं ते कसं वाटतं. आणि ज्यांनी नाटक म्हणून घातलेले त्यांनी पाहत धरून दिले. चला 5x² ने डिवाइड केलं तो बेटा x² माइनस 24x प्लस 135 = 0. ठीक है. तो x की वैल्यूज अब ये तो पता चल चुका है कि यहाँ क्योंकि x² 0 से इक्वल हो गया तो दो रूट्स जो है वो 0 0 है. दो रूट्स 0 0 है. अब दो ही निकलेंगे जो भी निकले. तो क्या हो सकता है कुछ इसके अंदर कुछ ऐसे दो नंबर्स है जिनका मल्टीप्लिकेशन ये आएगा. तो करके देखते हैं. 135 के फैक्टर्स बनाते हैं. 3 से डिवाइड करेंगे. 3 चौक 12 3 बचे 15 3 15 पंचे 4 3 5 15 5 1 5 5 3 15 3 3 9 15 9 24. ठीक है. तो x² माइनस 15x माइनस 9x प्लस 135 = 0. ठीक है. बेटा x कॉमन आएगा. x माइनस 15 बचेगा. माइनस 9 कॉमन आएगा. x माइनस 15 बचेगा. x = 9. तो बेटा यहाँ दो वैल्यूज मिली है. अब हमें पता नहीं दोनों में से कौन सी वैल्यू के लिए आपका फंक्शन मैक्सिमाइज होगा. इन दोनों में से किस वैल्यू के लिए फंक्शन का वैल्यू मैक्सिमम मिलेगी बता सकते हो क्या आप लोग? ये कब तक नहीं बताया जा सकता. सबसे पहले तो आपको ये चेक करना पड़ेगा क्या कि f डबल डैश ऑफ x इन दोनों में से किस वैल्यू के लिए लेस देन 0 आता है. अगर दोनों के लिए लेस देन 0 आता है तो फिर दोनों के लिए भी वैल्यू मैक्सिमम है. लेकिन फिर एब्सोल्यूट मैक्सिमम के लिए आपको f ऑफ x में डाल के देखना पड़ेगा. लेकिन ऐसा होगा नहीं. पता नहीं क्या होगा. देखते हैं. तो f डबल डैश ऑफ x क्या है मेरे पास. f डबल डैश x f डबल डैश इसका दो गुना कितना होगा 1350 into x minus 240 360 x² plus 20x cube. ठीक है. हाँ बेटा. अब क्योंकि इन दो वैल्यूज को ले चेक करना है तो f डबल डैश ऑफ 15 कितना आएगा बेटा. f डबल डैश ऑफ 15 तो 1350 into 15 माइनस 360 into 225 हाई लगाना चाहिए प्लस 20 into 15 into 225. अरे असं जे काय चुकायले आपले. Sorry bro. अरे काय 20 into 225 into चल परत करू भावा. किती आन्सर किती आला. तुला किती आला. 20 आला. मी पण सांगतो 20 आला. 20 सांगते काय सुंदर तर मांडे केलेली into नाराज खा. ये माझं काय म्हणणं माहिती का -360 into
225. 15 into 15. 225. Plus 20 into सर 6750 into 225. into 15. थांब ना. 6 Sir, 6725. 6750 अरे बरोबर पाहिले यार. 6750 होईल आपण पण Bro, काय बोलतो नको. जे 6750 25. 20 ऊपर जरा. यांचे रोले घाणवाट तरी म्हणून ते शांत व्हायचं. एक लक्षात घ्या तुम्ही, एक लक्षात घ्या की इथं हा जो प्रोडक्ट आहे ना, हा प्रोडक्ट करत बसण्यापेक्षा थोडं आणखी आपण दुसऱ्या पद्धतीने डोकं वापरू. जे मला बी ते सुचलं, आता बघितलं मोकळं मला का आता हे बघ का क्लिअर झालं, कारण एवढा मोठा कॅल्क्युलेशनचा प्रश्न विचारला नाही जाऊ शकत, कारण ह्याच्यामध्ये वेळ जाणार आहे, फालतूपणा आहे. काय डोकं लावायचं आपल्याला, 2 नंबर कसे शोधायचे ते ज्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम आला पाहिजे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, 15, 9 किंवा 0. 3 व्हॅल्यू भेटलेत ना, हे बी तर आहेच होते जो x स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे x व्हॅल्यू 0, म्हणजे 3 फॅक्टर्स भेटले 0, 9 किंवा 15. मग ज्यावेळेस आता y आणि x मध्ये रिलेशन काय आहे रे, हे म्हणजे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 असेल, काय x ची व्हॅल्यू 0 असेल, तेव्हा y ची व्हॅल्यू काय असणार आहे 15. जेव्हा x ची व्हॅल्यू 15 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असणार आहे 0, आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 9 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय असणार आहे 6. आता काय म्हणता येते की बाबा हा प्रोडक्ट आपल्याला काय करायचं, मॅक्सिमाइज करायचं. मग आता दोन्ही पैकी एक नंबर 0 आहे, प्रोडक्ट काय येणार आहे 0. मग ह्या 2 केसेस मध्ये होऊ शकते का मॅक्सिमायझेशन, नाही. मग कोणत्या केस मध्ये होऊ शकते, नाही. फक्त एवढीच एक केस आहे. लक्षात येते का, बोर्ड मध्ये पण लिहिताना तुम्हाला ह्याच गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, रादर दॅन फाइंडिंग दिस. हा फक्त तुम्ही काय करणार की बाबा तुम्हाला हे कळलं की ह्या 2 व्हॅल्यू साठी, x च्या या 2 व्हॅल्यू साठी काम जमत नाहीये, एक तिसरीच पॉसिबिलिटी जी खरी ठरणार आहे. फक्त ही पॉसिबिलिटी खरी आहे, म्हणजे या x च्या व्हॅल्यू साठी तुमचं फंक्शन मॅक्सिमाइज होतं, हे कळण्यासाठी तुम्हाला इथे f डबल डॅश लेस दॅन 0 आणून दाखवावं लागेल. जसे मी आणलेले समजा कशासाठी 6 आहे, तर तेवढे थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, कळतंय याचं. मग आता हे पण कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार, तर ह्याच्यामधून काही कॉमन घेऊन आतमध्ये छोटे छोटे नंबर ठेवणार. हा x बाहेर घ्यायचं. कळतंय, x बाहेर घेऊ शकतात, आणखी काय 10 बाहेर घेता येतं का, काही दुसरं आणखी 10 मिनिटं. 10x बाहेर घेता येतं. 10x बाहेर घेतलं ते सोपं होतं ना कॅल्क्युलेशन. 10x बाहेर घेतलं आतमध्ये काय उरलं 135 मायनस 36x प्लस 20x स्क्वेअर आणि f डबल 2 रे 2 इन हो काय ती सांगते यार मी. हे तू शांत बस. f डबल डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं कधी, when x is equals to 9 साठी. तर ते का, कारण आपल्याला दाखवलं जातं ना की f डबल डॅश निगेटिव्ह येते, जेव्हा बोर्ड सोडायचं तेव्हाची गोष्ट करतो. सीटीचं खेळ इथं संपलेलं आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह जे काही प्रश्न असणार ऑब्जेक्टिव्ह. प्रश्न काय विचारला होता, फाइंड 2 नंबर्स. ते 2 नंबर कोणते, ते 2 नंबर हे 9 आणि 6. कळते काय पाहिजे करायला काय माहिती.
भेटली दिली का तुम्ही भेटायला गेलं तर काय किती काय झालं सर काय लिहिले नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले कोण सांगते मला? दीड ओळीचा प्रश्न आहे. दीड ओळीचा कोण सांगते काय म्हणते? शो दॅट among rectangles of given area the square has least perimeter. इसके साइड सबसे छोटे हैं. ठीक से ढंग से रखो. जिसका एरिया सबसे छोटा है वो दूसरा. किती जणांना कळलं रे हे काय म्हणलं? सर जिसके साइड्स छोटे रहेंगे उसके पैरामीटर अपने आप ही छोटा रहेगा. तो रेक्टेंगल से उनमें से सबसे छोटे जिसके साइड्स है वो पूछेगा. Among rectangle of given area the square has least perimeter. रेक्टेंगल जिसके साइड सबसे छोटे वो स्क्वायर है. कैसे बोलते हैं? Among the rectangle squares. वाचा वाक्य वाचा ते. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 20. हां काय आणले रे? Show that. शो दॅट among the rectangles of given area. of given area The square has the least the square has the least has the least perimeter. हा, सांग आता काय म्हणतो तू? काय म्हणतो? हा दीडच वेळ आहे. अर्थ कळायला आहे तुम्हाला? हा? सांगा रे काय म्हणले त्यांचं? अमंग रेक्टँगल्स ऑफ गिवन एरिया, काहीही कुठलाही एरिया आहे, काहीतरी एरिया कन्सिडर करा. समजा 50 स्क्वेअर मीटर. आता 50 स्क्वेअर मीटर एवढा एरिया येण्यासाठी किंवा सोपं 60 घ्या, काय 50 घेतलं चालते, पण 60 मध्ये थोडंसं जास्त पॉसिबिलिटी बघते ना. समजा 60 स्क्वेअर मीटर एवढा एरिया तुम्ही कन्सिडर केला, गिवन एरिया म्हणताय ना, म्हणजे कुठला तरी एक फिक्स्ड एरिया. त्याच्यासाठी आता एवढा येण्यासाठी तुम्ही किती रेक्टँगल काढू शकता? 1 बाय 60 काढता येईल. 1 मीटर बाय 60 मीटरचा एक रेक्टँगल. 2 मीटर बाय 30 मीटरचा. 2 बाय 30 60 मीटर एरिया काय असतो रेक्टँगलचा? लेंथ इंटू ब्रेथ असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का? असे तुम्ही वेगवेगळे रेक्टँगल्स काढू शकतात ना. एवढ्या एरिया येण्यासाठी तुमच्याजवळ वेगवेगळे रेक्टँगल्स येऊ शकतात ना, वेगवेगळे पॉसिबल रेक्टँगल्स. हो सर. तर त्या सगळ्या रेक्टँगल मध्ये एक स्क्वेअर पण असणार आहे, ज्याचा एरिया 60 असणार आहे, कारण स्क्वेअर इज अ टाइप ऑफ रेक्टँगल. लक्षात येते का? मग त्यांचं म्हणणं आहे की ते जेवढे तुम्ही रेक्टँगल्स काढू शकतात गिवन एरियासाठी, आपण 60 घेतलंय, काही एरिया घ्या, कोणता एरिया घ्या, त्याच्यासाठी जेवढे रेक्टँगल्स काढू शकतात, अमंग दॅट रेक्टँगल्स ऑफ गिवन एरिया, दिलेल्या एरियासाठी जेवढे रेक्टँगल काढू शकतात, द स्क्वेअर हॅज द लिस्ट पेरिमीटर. ते जेवढे रेक्टँगल काढले तेवढे सगळ्यांचे पेरिमीटर बघा, त्याच्यामध्ये जो स्क्वेअर असणार आहे त्याचा सगळ्यात कमी पेरिमीटर असणार आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. कळतंय का? काही बी समजा 20 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आहे. ह्या 20 स्क्वेअर मीटर एरिया येण्यासाठी किती रेक्टँगल ड्रॉ करू शकतात? तेवढ्या सगळ्या रेक्टँगल मध्ये स्क्वेअर असा असणार आहे ज्याचं पेरिमीटर सगळ्यात कमी असणार आहे. बाकीचे जेवढे रेक्टँगल ड्रॉ केले तुम्ही एवढा एरिया येण्यासाठी, तर त्यांचे जर तुम्ही पेरिमीटर कॅल्क्युलेट केले तर ते कमी जास्त असतील, पण सगळ्यात कमी कुणाचं असणार आहे? स्क्वेअर. तुम्ही स्वतः बी असं बी तोंडी करून पहा ना. समजा 10 स्क्वेअर मीटर एरिया घेतला तर किती पॉसिबल रेक्टँगल बनवू शकतात? 1 9 2 8 3 7 त्याच्यानंतर 4 6 आणि 5.
5 5 कुठे रे 5 वाला स्क्वेअर अरे हे तरी कसं होईल 4 सगळं 24 अरे हे तरी कसं होईल 1 आणि 10 मूर्खांनो सर 1 तुम्ही आणि काय 10 देते आपल्याला काय झालं? 10 आणि 2 5 बरोबर आहे एकदा लेंथ 10 ठेवायची मला वाटतं असं इंटरचेंज करू शकतो तेच झालं नाही नाही याच्यात लेंथ येते ब्रेथ आहे मग इकडं ब्रेथ घ्यायची इकडं लेंथ बघा समजून घे ना 1 आणि 10 10 आणि 1 एक झाली ना पेअर 2,5 दुसरी झाली हे सुद्धा आणखी रे बेपंची झाली आणखी एक रूट 10 इंटू रूट 10 कळते का ऐ रूट 10 इंटू रूट 10 कळते का आता या तिघांचं जर पेरिमीटर काढायला गेले तुम्ही तर एक आणि 10 नाही नाही यांचं पेरिमीटर काही 10 10 20 20 आणि 2 22 पेरिमीटर एक लेंथ एक ब्रेथ आहे ना 22 इंच पेरिमीटर 22 पेरिमीटर येईल याचा पेरिमीटर काय येते 2 2 4 5 5 10 14 याचा पेरिमीटर काढायला गेलं रूट किती स्क्वेअर आहे 4 रूट 4 रूट 10 4 रूट 10 पण रूट 10 म्हणजे किती रे ए काय असलं रूट 10 म्हणजे किती ए 3 आणि 4 च्या मधला नंबर आहे 3.1 च्या आसपास आहे समजा 3.1 गुणिले 4 किती होते 12 च्या 4 आसपास फीट 12 लक्षात येईल म्हणजे सगळ्यात कमी पेरिमीटर येईल हा तुम्हाला कळतंय का क्वेश्चन काय म्हणते हो क्वेश्चन सर गेलं सगळं गेलं कुठतरी लय दुसरीकडे होते आहे ना सांग बरं काय होतंय काय क्वेश्चनचा अर्थ सांग आपल्याला सर्वात कमी पेरिमीटर असलेलं स्क्वेअर काढायचं ना अच्छा काढायचं आहे हा, मग काय शो करायचं आपल्याला शो काय करायचे हा नरवडे काय शो करायचे अरे तुम्ही असे कसे रे तुम्ही बसलेले असता तुम्ही लक्ष का पण देत नाही अरे शो दैट नहीं आएगा लेकिन जो शो होने वाला है वो ऑप्शन में तो हो सकता है ना बताओ मतलब बताओ इसमें क्या पता है मुझे अरे भाई जरा ढंग से पढ़ो समझो क्या बोला है कि अगर आपको कोई एक नंबर दिया है और इतना एरिया आए ऐसे कितने रेक्टेंगल निकाल सकते हैं जितने भी रेक्टेंगल्स निकाल पाओगे ऑब्वियसली उसमें एक स्क्वायर भी होगा तो उन सभी रेक्टेंगल्स का पेरीमीटर निकालेंगे तो उसमें स्क्वायर का पेरीमीटर सबसे छोटा होगा अब जैसे 10 स्क्वायर मीटर इतना एरिया आने के लिए आप कितने रेक्टेंगल्स निकाल पा रहे हो ये 3 तरीके के क्वाड्रिलेटरल्स निकाल पा रहे हो रेक्टेंगल उसमें से पहले वाले का पेरीमीटर इतना आता है दूसरे वाले का इतना और तीसरे वाले का इतना तो सबसे कम किसका आ रहा है जो स्क्वायर बन रहा है जिसमें लेंथ और विड्थ सेम आ रहा है हां सर हाँ? काय म्हणतो? हो ना मतलब जो एरिया आ रहा है आपका पेरीमीटर मिनिमम आए तो पेरीमीटर आपका फंक्शन बनेगा जिसको आपको मिनिमम बनाना है समझ आ रही बात हां सर पेरीमीटर क्या होना चाहिए मिनिमम होना चाहिए चला तर मग त्यांनी काय म्हटलेले एक तुम्ही काहीतरी एरिया घेतला कॉन्स्टंट लेट ए बी द एरिया आपण कशाला 20 आणि 30 आणि 40 घ्यायचा ए म्हणूया त्याला हा ए बी द गिवन एरिया काहीतरी एरिया घ्यावा लागेल ना त्याच्यात रेक्टेंगल ड्रॉ करायचं आहे तर समजा ए हा गिवन एरिया आहे मग ए या एवढा एरिया येण्यासाठी तुम्ही रेक्टेंगल ड्रॉ करणार तर त्या रेक्टेंगलचं काय रे त्या रेक्टेंगलची काय लेंथ आणि ब्रेथ काय समजूया x आणि y लेंथ आणि ब्रेथ झाले x आणि y बरोबर आहे मग एरिया किती तुमचा x * y लेंथ * ब्रेथ असतो एरिया हा कॉन्स्टंट आहे ना बरं तुम्हाला काय मिनिमाइज करायचंय पेरीमीटरला लिस्ट करायचंय पेरीमीटरला लिस्ट करायचंय बाबू हो सर पेरीमीटर लिस्ट करायचंय ना मग पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल काय असतं बरोबर आहे हा तुमचा फंक्शन आहे ज्याला तुम्हाला मिनिमाइज करायचंय पण याला तुम्हाला मिनिमाइज करायचंय तर तुम्हाला याला एका वेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल कहते हैं इस फंक्शन को आपको मिनिमाइज करना है तो आप इसको क्या लिखेंगे 2 * x + y की जगह क्या लिखा जा सकता है a/x a क्या है कांस्टेंट है हां सर इस रिलेशन से y को लिखा आपने a/x
फिर बेटा पेरीमीटर, ये आपका फंक्शन हो गया एफ ऑफ एक्स, जिसको आपको क्या करना है, जिसको क्या करना है, बोल जरे मार खत्म होगा जागे में मारी जागे, मिनिमाइज करना है, इसको मिनिमम बनाना है, पेरीमीटर कब आना चाहिए ना। और वो अब कौन सी सिचुएशन क्या शो करना है कि पेरीमीटर मिनिमम कब आएगा, जब वो स्क्वायर होगा, मतलब क्या प्रूव करना पड़ेगा, x और y इक्वल होना चाहिए, करते हैं क्या। तो f ऑफ x आपका ये, इसको मिनिमाइज करना है, तो f डैश ऑफ x क्या आएगा, x इक्वल टू 1 आएगा माइनस a अपॉन x स्क्वायर, यार ये तो कांस्टेंट है, सही है। हाँ सर। अब बेटा f डबल डैश ऑफ x 2, इसका डेरिवेटिव 0 माइनस इसका डेरिवेटिव प्लस a by x इसको ऊपर लेके जाएंगे ना, x टू माइनस 2, माइनस 2 नीचे आएगा, x टू माइनस 3, माइनस प्लस होगा, ये f डबल डैश है, f डैश ऑफ x को 0 से इक्वेट करना है, f डैश x को 0 से इक्वेट कर दिया तो 2 टाइम्स ऑफ 1 माइनस a बाय x स्क्वायर इज इक्वल टू 0 बन गया, तो 2 उधर जाके 0 में समा गया, तो आपके पास क्या बचा, x स्क्वायर माइनस a, तो 1 माइनस a बाय x स्क्वायर इज इक्वल टू 0, तो a बाय x स्क्वायर इज इक्वल टू 1, मतलब x स्क्वायर इज इक्वल टू 1 बाय a, ठीक है। तो x का वैल्यू कितना आया बेटा, 1 बाय ये नहीं है x स्क्वायर बघा तो लक्ष ना लेगा वर्ड ऐसा लगेगा राबूतून x स्क्वेअर इक्वल टू a झालं बरोबर आहे, तो x इक्वल टू काय येईल, रूट a। हाँ सर। तो x की वैल्यू रूट a आई। अब क्या इस वैल्यू के लिए f डबल डैश लेस देन आएगा, कुछ गेले f डबल डैश ये सॉरी ग्रेटर देन आएगा, क्योंकि मैक्सिमम मिनिमाइज करना है ना, तो f डबल डैश ऑफ रूट a कितना आ रहा है, f डबल डैश ऑफ रूट a 2 टाइम्स 2a अपॉन रूट a का क्यूब, 2 रूट a, तो 2 into a अपॉन a रूट a, a रूट a, क्या बोल रहे हो, 2 रूट 1 रूट a, तो a कैंसिल हो गया और मिल गया आपको 4 4 बाय रूट a। तो ये तो पॉजिटिव है बेटा, तो इसका मतलब f ऑफ x मिनिमम है व्हेन योर x इज रूट a। अब x से रूट a है तो इन दोनों के बीच में रिलेशन देखिए, x और y के बीच में क्या रिलेशन है, x into y, अरे सर x y इक्वल हां a इज इक्वल टू xy दिया है ना, हां मतलब ये रिलेशन है। अगर x का वैल्यू रूट a है तो y का वैल्यू क्या होगा, रूट x इज इक्वल टू रूट a इन इक्वेशन 1, इसको 1 को, तो y का वैल्यू क्या आएगा, y का वैल्यू क्या आएगा, a बाय रूट a मतलब रूट a, तो y भी क्या हो गया, मतलब ये जो रेक्टेंगल है, मतलब अगर गिवन एरिया a है तो उसके जितने भी डिफरेंट रेक्टेंगल्स निकालोगे उसमें स्क्वायर ऐसा होगा जिसका पेरीमीटर मिनिमम है, क्योंकि पेरीमीटर मिनिमम कब मिल रहा है, जब x रूट a है, जब x रूट a है तब पेरीमीटर मिनिमम मिल रहा है, और जब x रूट a है तब y भी रूट a ही है, मतलब उस रेक्टेंगल के दोनों की साइड सेम है, मतलब वो स्क्वायर है। हाँ सर। करते हैं क्या लिया बरो चला पुढचा प्रश्न घ्या। Show that the height of आता हे फर्स्ट मार्टाचं सिलेंडर आले बघा, शो दैट द हाइट ऑफ अ क्लोज्ड राइट सर्कुलर सिलेंडर, आप ढक्कन रखा हुआ है, क्लोज्ड है, क्लोज्ड राइट सर्कुलर सिलेंडर ऑफ गिवन होल्ड लीस्ट सरफेस एरिया इज इक्वल टू इट्स, कोण अर्थ सांगते याचा, त्यांनी काय सांगितले, शो करायचे काय की हाइट ऑफ अ क्लोज्ड राइट सर्कुलर सिलेंडर ऑफ अ गिवन वॉल्यूम and least surface area is equal to its diameter. बंद कर रे भाई, कोणाची मेल आहे ती घंटा गाडीची। या प्रश्नामध्ये काय सांगितलं कोण सांगते, ए बेटा कोण सांगते मला काय सांगितलं याच्यामध्ये, काय
व्यवस्थित लिहिलेलं आहे. सर हाइट तो इक्वल शोधत नाही क्या क्या हाइट हाइट और रेडियस इक्वल डायमीटर इक्वल फ्लैट कब कम से कम Least surface area. लीस्ट सरफेस एरिया मतलब लीस्ट रेडियस याच्यामध्ये एक वाक्य आले बघा गिवन व्हॉल्यूम आले परत एकदा मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं गिवन एरिया वॉल्यूम के टर्म्स में वॉल वॉल्यूम के टर्म्स में वो लीस्ट रेडियस और हाइट निकालना है। यहाँ पर भी आपको वॉल्यूम दिया हुआ है कुछ तो भी हाँ मान लो कि कुछ वॉल्यूम दे रखा है वॉल्यूम V है दिया है अब इस वॉल्यूम के आप अलग अलग शेप के सिलेंडर बना सकते हो कहते हैं हो सर. यहाँ पर भी वही सवाल है कि आप इस वॉल्यूम इतना वॉल्यूम जैसे मान लो 1 लीटर है 1 लीटर पानी बैठे ऐसे आप अलग अलग शेप के वाटर बॉटल बना सकते हैं उनका कहना है कि सबसे कम सरफेस एरिया सबसे कम आप अगर मान लो मेटल शीट का बना रहे हो तो सबसे कम मेटल शीट आपको कब लगेगा जब आप बस के माठ का बनाएंगे बस के माठाचं म्हणजे कसं त्याची हाईट आणि त्याचा डायमीटर हे सेम असेल पाहिजे हे तरी एवढा बस का माठ नाही झाला आता होईल बघ हे राईट हे आणि हे सेम ज्यावेळेस हे आणि हे सेम करताल तुम्ही हाईट ऑफ द सिलेंडर आणि डायमीटर तर तेवढंच वॉल्यूम जेवढं तुम्ही ठरवले समजा 1 लिटर पाणी ठरवले 1 लिटर पाणी बसवण्यासाठी जेवढे वेगवेगळ्या शेपचे एखाद्या नुसतं स्ट्रॉ बनिला स्ट्रॉ विथ सिलेंडर आहे ना हे स्ट्रॉ 1 लिटर पाणी बसून एवढं हे हाईटेड स्ट्रॉ बनिला खालून वरून झाकला झालं पण मग त्यांचं काय म्हणणं आहे की लिस्ट पेरिमीटर पाहिजे असेल कमीत कमी गोष्टीचा वापर करून जसं पत्र्यापासून बनवत आहे कमीत कमी पत्रा लागायचा असेल तुम्हाला तेवढ्या व्हॉल्यूमसाठी तर तुम्ही काय करा त्याचा डायमीटर आणि हाईट सेम करा कळते का लक्षात येते का तर तुम्हाला काय होईल ते लीस्ट रॉ मटेरियल मध्ये तुम्ही मॅक्सिमम यील्ड देणारा प्रोडक्ट बनवू शकता म्हणजे तुम्हाला 10 लिटरची टाकी बनवायची आपली घरी टाकी असते ना पाणी साठवायची 10 लिटरची टाकी पाहिजे तुम्हाला 10 लिटर व्हॉल्यूम असणार मग कुणी येण्यासारखी बनवून का अशी एवढाच दिला डायमीटर त्याला हे उतू बनवून ठेवली थोडा आपण दिसण्याचा मी विचार करतो ना पण जर आपल्याला प्रॉफिटच्या माध्यमातून विचार करत असाल कमीत कमी स्टील लागेल अशा पद्धतीची तर तुम्ही काय करणार त्याचा डायमीटर आणि हाईट सेम करणार मग तेच म्हणताय की जर तुम्हाला दिलेलं व्हॉल्यूम असेल म्हणजे तुम्ही काहीतरी फिक्स व्हॉल्यूमसाठी तुम्ही सिलेंडर बनवताय क्लोज्ड सिलेंडर वरतून खालून बंद असते किंवा वरतून बंद करता येईल असं सिलेंडर बनवताय तर लिस्ट पेरिमीटर कधी होते लिस्ट पेरिमीटर असणार म्हणजे कमीत कमी मटेरियल मध्ये बनणार कधी होते ज्यावेळेस हाईट अँड डायमीटर नॉट रेडियस हाईट अँड डियामीटर सेम होतं त्यावेळेस तुमचा लिस्ट पेरिमीटर असतो आणि तेवढंच व्हॉल्यूम त्याच्यामध्ये बसते कळते मग आता इथं कॉन्स्टंट कोण आहे रे कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम म्हणजे काहीतरी घ्या म्हणता येते बरोबर आहे हां बरोबर आहे मग आता मला सांगा हे जर आर आहे आणि हे एच आहे हा आता हे सगळ्यात महत्त्वाचे वाक्य बोललेले आहे ठिकाणी काय नाही ते नाही वाक्य महत्त्वाचे फालतू वाक्य असते शांत बसले बाबा या दोघांचे हसण्याचा आवाज कार्टूनला दिले जाऊ शकतो बरं का आहे ना दोघांचे भारी आहे तर बेटा V काय असणार आहे पाय स्क्वेअर एच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बेसचा एरिया इंटू हाईट पाय स्क्वेअर एच बरोबर आहे पण काय मिनिमाइज करायचं आहे एरिया हाईट आणि रेडियस काय मिनिमाइज करायचं पेरिमीटर मिनी काय बोलताय मूर्ख अरे एरिया तुम्हाला व्हॉल्यूम कॉन्स्टंट दिलेले आहे तुम्हाला पेरिमीटरला मिनिमाइज करायचं आहे मग पेरिमीटर काय असणार आहे याचा पेरिमीटर काय असणार आहे पेरिमीटर म्हणजे काय
कर्व सरफेस एरिया काय असतो कर्व सरफेस एरिया सिलेंडरचा 2 पाय आर 2 पाय आर एच बरोबर आहे मग 2 पाय आर इंटू एच 2 पाय आर एच प्लस वरचं खालचं ढक्कन सर्कल पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर बरोबर आहे आरच्या जागी एक्स घेऊयात आपण नेहमी आपल्याला व्हेरिएबल एक्स घ्यायची सवय आहे ना हो ठीक आहे हा आता मला सांगा हा तुमचा पेरिमीटर आहे ज्याला तुम्हाला काय करायचं रे ज्याला मिनिमाइज करायचं आपल्याला मग जर याला मिनिमाइज करायचं असेल तर याच्यामध्ये दोन व्हेरिएबल दिसता कामाचे आहे का एक्स आणि एच आहे मग एच ला एक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकतात का हो कसं एच इज नथिंग बट व्ही अपॉन पाय एक्स स्क्वेअर बरोबर आहे हो सर पण हा बिनकामाचा नेहमी व्ही बाय पाय लिहिण्यापेक्षा याला काहीतरी कॉन्स्टंट बनवते ही हो सर बरोबर आहे सर पाय कॅन्सल झाला असता कुठं टेस्टच्या जागेवर होणार ना बरं ठीक आहे करा तसं काही नाही तुमची मर्जी तुम्हाला काय करायचं पायाला सुद्धा मी ठेवता येते जे करायचं असेल ते करता येते चला पेरिमीटर काय होणार आहे 2 पाय इंटू एक्स एच काय ठेवणार तुम्ही व्ही अपॉन पाय एक्स प्लस प्लस 2 पाय ठीक है हाँ तो क्या होईल बेटा पाय का विल गेट कैंसिल एक एक्स विल गेट कैंसिल तो आपका हो जाएगा 2e by x प्लस 2 पाई x स्क्वायर पेरीमीटर को क्या करना है रे मिनिमाइज पेरीमीटर को मिनिमाइज करना है तो अब ये आपका फंक्शन आ चुका है f of x is nothing but 2v by x plus 2 pi x स्क्वायर अब इसको आपको डिफरेंशिएट करना है लेकिन f dash of x निकालना है तो f dash of x क्या आएगा माइनस 2v by x स्क्वायर प्लस 4 पाई x तो और f डबल डैश ऑफ x की जरूरत पड़ेगी क्या पहले f डैश ऑफ x को 0 से इक्वेट करके देखते हैं कितने x के वैल्यू आते हैं अगर इसके एक के ज़्यादा वैल्यू आए तो देखना पड़ेगा नहीं तो कोई जरूरत नहीं है ठीक है हाँ तो क्या होगा बेटा माइनस 2v प्लस 4 पाई एक्स क्यूब इज इक्वल टू 0 हो जाएगा है ना तो एक्स क्यूब का वैल्यू क्या आएगा एक्स क्यूब इज नथिंग बट व्हाट 2v by 4 पाई तो एक्स क्यूब क्या आ रहा है v by 2 पाई ठीक है हमें शो क्या करना था हमें शो ये करना था कि x प्लस एक्स इज नथिंग बट h क्योंकि x रेडियस है ना डायमीटर के बराबर दिखाना तो x क्या आ रहा है बेटा आपका अब इसको मैं ये मान लूं अब तो मान लूं कम से कम ये कांस्टेंट है ना तो इसको ये मान ले थोड़ी देर के लिए हाँ सर तो x क्या हो जाएगा a टू द पावर 1/3 ये x का वैल्यू दोनों तरफ की रूट के लिए x इज इक्वल टू क्या आ गया a रेज़ टू 1/3 ठीक है x आ गया a रेज़ टू 1/3 हाँ अब बेटा x का वैल्यू a रेज़ टू 1/3 आया है तो इस वैल्यू के लिए एक ही वैल्यू आया है तो इस वैल्यू के लिए f डबल डैश क्या होना चाहिए ग्रेटर देन 0 होना चाहिए आप f डबल डैश निकाल के देखिए यहाँ पर ये पॉजिटिव होने वाला है और ये 4 पाई बचेगा मतलब पॉजिटिव क्वांटिटी है तो आप x का वैल्यू जो मर्जी डालिए आपको पॉजिटिव मिलना है तो f डबल डैश आपको पॉजिटिव मिल रहा है इस नंबर के लिए x के लिए तो आप देखते हैं कि हाइट कितना आएगा ठीक है अगर x आपका ये है तो हाइट कितना आएगा अब हाइट भी आपको सर जो वैल्यू तीसरा होता है चलो ठीक है इसी को रखते हैं वैल्यू इसीलिए मैंने कहा था कि v बाय पाई को अगर ये रखते हैं ना तो यहाँ पर क्या बन जाता था a बाय 2 बन जाता था समझ आई बात समझ रहा है क्या हाँ सर तुम्ही मला सांगा ना की चला चल तरी बी याच्यावरून घेऊ शकतो ना करू शकतो सर आता h काय दिलेले v पाय h इज v बाय पाय x स्क्वेअर दिलेले तो v बाय पाय काय आहे v बाय पाय काय 2a v बाय पायला 2a लिहू शकतो हाँ मग 2a हो आणि इनटू 1 बाय x स्क्वेअर म्हणजे काय a रेज टू द पॉवर 2/3 हा वर चालला जाईल 2 टाइम्स ऑफ a रेज टू 1 मायनस 2/3 म्हणजेच काय होईल a रेज टू 1/3 म्हणजे h काय आलं
2 टाइम्स ऑफ हे काय होतं एक्स होतं ना 2 टाइम्स ऑफ एक्स म्हणजेच एच काय आलं इक्वल्स टू डायमीटर हो सर हाइट इक्वल्स टू डायमीटर आली की नाही यस चलो लिखो भैया और एक समोसा खा के आता हूँ हाँ आज सरांना काम आहे त्याच्यावर सर जाणार आहे find the volume of the largest cylinder that can be inscribed in a sphere of radius r centimeter हो हा प्रश्न सांगा मला किती जण नसेल याच्या पहिले इन्स्क्राइब वाला केलेला आहे की नाही रे आपण प्रश्न काय म्हणताय ते find the volume of the largest cylinder that can be inscribed in a sphere of radius r एक स्फियर आहे r सेंटीमीटर एवढा रेडियस तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम लार्जेस्ट व्हॉल्यूम असणार सिलेंडर तुम्हाला इन्स्क्राइब करायचं आहे आणि व्हॉल्यूम पण सांगायचं त्याचा कळते म्हणजे काय आहे एक स्फियर आहे त्याची रेडियस किती आहे r आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय एक सिलेंडर इन्स्क्राइब करायचं आता सिलेंडर इन्स्क्राइब करायचं म्हणजे काय त्याचा वरचा बेस आणि त्याचा जो टॉप आहे वरचा टॉप आणि खालचा बेस हे जे दोन गोष्टी आहेत या कशावरती येतील रे सर्कलवर स्फियर नाला आहे कधी ठीक आहे स्फियर वरती येतील त्या बरं आता याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे थोडा तिरपा झाला आपला बरं का शांत करणं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घे रे तुम्हाला तुम्ही स्फियर कसाही काढा जरुरी नाही असं स्फियर काढणार आहे तुम्ही स्फियर कसा काढू शकतात कसं बी काढू शकतात ना एखाद्याला वाटलं हा असं बी घेऊ शकतो स्फियर इन्स्क्राइबच करायचं आहे ना पण याच्यामध्ये हे समजून घ्यायचे तुम्हाला की तुम्ही जो काही स्फियरच्या आतमध्ये सिलेंडरला इन्स्क्राइब करताय तर ती जे सिलेंडरचा टॉप आणि बेस आहे तो सेंटर पासून इक्विडिस्टन्स वर असणार हे समजून घ्या त्याशिवाय सिलेंडर बदल का नाही आता इथं एक टॉप इथं आहे आणि बेस हा घेऊ शकतात का रे असं बनल का सिलेंडर त्याच्यामुळे इथं आपोआप जी जॉमेट्री तयार होऊ लागली जिचा तुम्हाला वापर करायचा आहे ती ट्रिवियल गोष्ट कोणती आहे की तुम्ही सिलेंडर ज्यावेळेस इन्स्क्राइब करताल सर्कल स्फियरच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही सिलेंडरला इन्स्क्राइब कराल त्यावेळेस आपण मध्ये काय होईल आपणच काय होऊन जाईल रे आपणच काय होईल समजा मी हा सिलेंडर घेतला आपण काय होणार आहे इक्विडिस्टन्स हे काय आहे सिलेंडरचा आर हा काय आहे सर्कलचा सिलेंडरचा स्फियरचा आर कॅपिटल आर आणि तुमचं सिलेंडर असा असणार आहे की तुमची जी हाईट आहे ती स्फियरच्या सेंटरच्या वर अर्धी आणि खाली अर्धी हे रिलेशन इथे करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कळते का लक्षात येते की जर तुमची ही हाईट आहे तर तुमचं सिलेंडर अशाच पद्धतीने निघणार आहे की वरती सेंटरच्या वर अर्धा पार्ट आणि खाली अर्धा पार्ट असणार कळते हा h/2 हा h/2 टोटल हाईट जरी एक समान आता ते काय म्हणताय की बाबा तुमच्याकडं स्फियर आहे विथ रेडियस आपल्याला ही रेडियस कॅपिटल आर घ्यावी लागेल कारण त्यांनी स्वतः स्फियरच्या रेडियसला स्मॉल आर म्हटलेले त्यांनी स्वतः म्हटलेलं स्फियर ऑफ रेडियस आर नोटेशन कडे लक्ष द्यावं लागेल त्यांनी स्वतः स्फियरची रेडियस काय घ्यायला सांगितली स्मॉल आर घ्यायला सांगितली स्फियरची रेडियस स्मॉल आर घेतली हो सर कॅपिटल आर सिलेंडरची रेडियस राहील हो सर आणि हे कंप्लीट हाईट h आहे तर ही h/2 राहील हे परपेंडिक्युलर असणार आहे ऑब्विसली सिलेंडर आहे
परपेंडिकुलर हाईट आहे ना ती. हो सर. ठीक आहे. आता सांगा मला काय करायचं आपल्याला. व्हॉल्यूम मॅक्सिमम करायचं आहे. कुणाचं? सिलेंडरचं. ठीक आहे. सिलेंडरचं व्हॉल्यूम मॅक्सिमम करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतं बेटा? पाय आर स्क्वायर है. यहाँ आर क्या है सिलेंडर का? कैपिटल आर. पाय आर स्क्वायर हो गया. अब इसको क्या करना है आपको? ये क्या है बेटा? मैं हे घेऊ तर काही नाही एवढं मोठं काही नाही मोठी गोष्ट केली पेनच पाडलंय पेन्सिल. मैक्सिमाइज करना है वॉल्यूम को मैक्सिमाइज करना है. आप इसके अंदर बेटा क्योंकि सिलेंडर का वॉल्यूम दो चीज के ऊपर डिपेंड करता है. एक तो सिलेंडर का रेडियस, सिलेंडर का हाइट. यस. आप क्योंकि दोनों वेरिएबल रखेंगे तो डेरिवेटिव निकालना बहुत मुश्किल हो जाएगा. ठीक है. हे सिलेंडर आणि हे दलिंदर लक्षच द्यायचं नाही. बाकी गोष्टीत नुसती मजा आहे. व्हॉल्यूम कशावर डिपेंड आहे? पाय आर आणि एच वरती. एक ते एच मध्ये कन्वर्ट करणे तर आर मध्ये करा. कसं करणार? बाय युजिंग रिलेशन बिटवीन आर आणि एच. कळते? मग आता हे राईट अँगल ट्रायंगल आहे ना. पायथागोरस काय म्हणतो? स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर बाय 4. मग तुम्ही काय करा? आर स्क्वेअर दिसतोय ना इथं. तर ह्या आर स्क्वेअरच्या जागी तुम्ही लिहू शकता आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय 4. तुम्ही म्हणणार एक आर जाऊन दुसरा आर आला. या आरशी काही घेणे नाही का आपल्याला? हा आर या आर वरती तुमच्या सिलेंडरचं व्हॉल्यूम डिपेंड करते. बरोबर आहे. कारण हा आर काय सिलेंडरची रेडियस आहे. त्याच्यामुळे ह्या आर वरती व्हॉल्यूम डिपेंड आहे. या आर वरती व्हॉल्यूम डिपेंड करणार आहे. आता तुम्ही जर या आरच्या जागेवरती हा आर आणला तर व्हॉल्यूमला काही फरक पडणार आहे का? नाही. कारण तुमचं व्हॉल्यूम स्पिअरच्या रेडियसशी काही घेणं नाही का त्याला? नाही. कळते? मग तुम्ही व्हॉल्यूमला कसं लिहिणार आहे? बस तेच इथं महत्वाचं होतं. इतकंच महत्वाचं होतं. व्हॉल्यूम इज नथिंग बट पाय आर स्क्वेअरच्या जागेवर काय येणार? स्मॉल आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर बाय 4 इंटू एच. कळते? हो सर. मग एच आणि पाय ना आतमध्ये मल्टिप्लाय करा तर पाय आर स्क्वेअर एच मायनस पाय एच क्यूब बाय 4. आणि आता काय करा? याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एच. ठीक है बेटा. तो dv by dx dy dx h है तो पाई आर स्क्वायर आएगा माइनस 3h स्क्वायर बाय 4. तो ये हो गया बेटा. अब ये आखा का आखा कांस्टेंट है. पूरा पूरा कांस्टेंट है. तो d2v by ds2 क्या आएगा? ये शून्य में समझ आएगा. ये शून्य हो जाएगा. और ये माइनस 3 पाई बाई एच क्या है बेटा? 3 पाई बाई 4 क्या है? कांस्टेंट. और एच स्क्वायर का डेरिवेटिव क्या आएगा? 2h. तो क्या मिल रहा है आपको? माइनस 3 पाई एच बाय 2 मिल रहा है. ठीक है. और ये क्या है? d2v बाय dh2 है. ठीक है. ये d2v बाय dh2 है. ठीक है बेटा. ये तो नेगेटिव धड नेगेटिव्ह. जर हे धड निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय होतं? या dv बाय dh ला 0 शी इक्वेट केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येईल h ची त्याच्यासाठी तुमचा व्हॉल्यूम मॅक्सिमम असणार आहे. मग dv बाय dh ला 0 शी इक्वेट केलं तर पाहूयात काय दिसते. धड 0 पाय आर स्क्वेअर मायनस पाय 3h स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 0. पाय कॉमन घेऊन 0 मध्ये समावून गेलं. ठीक आहे. 4 आर स्क्वेअर लकम मायनस 3 4 आर स्क्वेअर मायनस 3h स्क्वेअर इज इक्वल टू 2. हा 4 पण तिकडे गेला. काय काढायचं तुम्हाला? h स्क्वेअर काढायचं. h काढायचं तर 3h स्क्वेअर काय असणार आहे? 4 आर स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर असणार आहे 4 बाय 3 आर स्क्वेअर म्हणजे h काय होणार आहे?
2/√3 हाँ 2r/√3 √3 ठीक आहे. हे आलं तुमचं h. त्यांनी आपल्याला काय म्हटलं होतं की मॅक्सिमम व्हॉल्यूम फाइंड आउट करा. फाइंड द वॉल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर दैट कैन बी इनसाइड द स्फीयर. आपको पता है कि h की इस वैल्यू के लिए आपको क्या मिलने वाला है, सिलेंडर का वॉल्यूम लार्जेस्ट मिलने वाला है. तो वी हैव कैलकुलेट यहाँ पे किया है हमने, जिससे क्या हुआ है वॉल्यूम मैक्सिमम आने वाला है. तो वॉल्यूम किधर है रे, ये वॉल्यूम है हमारा. क्यों? क्योंकि हमने r को हटा दिया है इसमें से. हमने पूरे वॉल्यूम को h के फॉर्म में लिखा है. अब h की इस वैल्यू के लिए वॉल्यूम क्या होने वाला है, मैक्सिमम. तो वो डाल देते गोपीली. अरे वाह, पाई जो भी दिया पाई r स्क्वायर माइनस, हाँ बेटा h स्क्वायर कितना आया, h को अंदर मल्टीप्लाई कर लेंगे यार. रहने बाहर. चलो ठीक है. पाई r स्क्वायर माइनस h स्क्वायर का वैल्यू ये है, तो 4/3 r स्क्वायर डिवाइडेड बाय 4 और बाहर क्या है h, that is 2r/√3. तो 4 कैंसिल हो गया. तो a बाय r स्क्वायर माइनस r स्क्वायर बाय 3 2r/√3. तो 3 से अंदर मल्टीप्लाई किया तो पाई 3r स्क्वायर माइनस r स्क्वायर 2r स्क्वायर बाय 3. सर माइनस में हाँ माइनस कैसे बेटा, हाँ हाँ बरोबर. बेटा समय रहते सुधर जाओ. बहुत बेकार हालत हो चुका है आप क्यूबिक. हाँ सही है, जो भी है क्यूबिक यूनिट जो भी है. तो देख लो यहाँ सेंटीमीटर ही रहेगा. 4πr³ 3√3 सही आंसर है, क्यूबिक सेंटीमीटर. तो बेटा मैं यहाँ पर ये टॉपिक खत्म कर रहा हूँ. बाकी के दो क्वेश्चन दो सवाल जो है बाकी हुए हुए हैं, वो दोनों सवाल बैठो बेटा बैठो बैठो जरा बैठो. दोनों भी जो है वो प्रूव करने वाले हैं. और क्या क्वेश्चन है कि शो दैट गिवन फंक्शन इज एन इंक्रीजिंग फंक्शन ऑन इट्स डोमेन और प्रूव दैट y इज एन इंक्रीजिंग फंक्शन इफ थीटा बिलोंग्स टू दिस. करके देखो आते हैं क्या, क्योंकि चलो लेके साउंड कर लेंगे. अरे ते दिलेले फंक्शन आहे ना, ते म्हणताय की बाबा इट इज इंक्रीजिंग फंक्शन ऑन इट्स डोमेन. तो इंक्रीजिंग फंक्शन असल्याने काय करतो आपण f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असताना f डॅश ऑफ x. बट dy/dx त्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0 करा. सर साइड शो करायचं. इथे डोमेन दिले आणि त्यांनी स्वतः x ग्रेटर दॅन -1 आहे. ठीक आहे चल सांगतो मी. ले पटकन 23 सांगतो. सांग का उद्या सांगू, उद्या सांगितले